शिक्षणतज्ञ माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील तथा डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं आज कोल्हापूर येथे निधन झालं। ते 90 वर्षांचे होते। डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचं राज्यपालपद भूषवलं होतं। महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ते शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जातात। शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी त्यांना 1991 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले डी.वाय. पाटील 1957 ते 1962 दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते। 1967 आणि 1972 मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले। उच्च शिक्षणाची दारं सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचं ध्येय उराशी बाळगत डॉक्टर पाटील यांनी देशभरात अनेक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालयं, अभियांत्रिकी महाविद्यालयं, विद्यापीठं आणि रुग्णालयांची उभारणी केली। त्यांच्या कार्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त झाली। शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रातलं त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे। तसंच नवी मुंबईमध्ये जगातलं 6व्या क्रमांकाचं अत्याधुनिक डी.वाय. पाटील स्टेडियम उभारून त्यांनी क्रीडा विश्वात एक नवा वस्तुपाठ निर्माण केला। त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते। उद्या सकाळी 11 वाजल्यापासून त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तर संध्याकाळी 4 वाजता कसबा बावडामधल्या यशवंत निवासस्थान इथून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे। त्यानंतर डॉक्टर डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत।